नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 14 सरकारी विभागामध्ये जे मित्रांनो भरती सुरू आहे आणि या भरतीचे फॉर्म भरणे सुरू आहे. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकतात आणि महाराष्ट्रातील मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि शैक्षणिक पात्रता हे फक्त मित्रांनो 10वी पास यामध्ये लागणार आहे. तर 10वी पासवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही 12वी पास आहे तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुमचं जर ITI झालं असेल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर तुमचं जर मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. आणि जागांचा जर विचार केला तर जवळपास 6,500 ते 7,000च्या जवळपास मित्रांनो या 14 वेगवेगळ्या सरकारी विभागामध्ये भरती निघालेली आहे. तर या भरतीमध्ये तुमचं 10वी पास जरी असेल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप या 14 सरकारी विभागाची भरती जी आहे मित्रांनो मी स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. वॅकन्सी नंबर 1 येते युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये जे मित्रांनो या ठिकाणी 250 जागांसाठी भरती निघाली. आणि पात्रता शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवीधर उत्तीर्ण पाहिजे आणि संगणक प्रमाणपत्र पाहिजे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जयपूर 1646 जागांसाठी भरती निघाली. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि ITI असला पाहिजे तुमचा. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड DSSSBमध्ये 1455 पदांसाठी भरती निघाली. आणि या भरतीमध्ये तुम्ही 12वी पास असाल ना तरी तुम्हाला फॉर्म भरता येते. 12वी पासवर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. 1455 पदांसाठी ही भरती निघाली आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई या ठिकाणी 15 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण पाहिजे आणि संगणक प्रमाणपत्र पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर भारतीय डाक विभाग कानपूर या ठिकाणी 78 पदांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि वाहन परवाना अनुभव पाहिजे. आणि अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये जे आहे 89 पदांसाठी भरती निघाली आहे. पात्रता BE BTech BSc इंजिनिअरिंग CA. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड NCL सिंगरौल 150 जागांसाठी भरती निघाली आहे. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास पाहिजे आणि संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर भारतीय सैन्य दल 55 पदांसाठी भरती निघाली. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण पाहिजे आणि NCC प्रमाणपत्र पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय डिस्ट्रिक्ट जज 19 पदांसाठी ही भरती निघाली. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता विधी पदवी आणि 7 वर्ष अनुभव पाहिजे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर MPSC संयुक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा 274 पदांसाठी भरती निघाली. आणि शैक्षणिक पात्रता पदवीधर पाहिजे. BCom झालं, CA झालं, MBA झालं, स्थापत्य इंजिनियर झालं, कृषी पदवी झालं, ॲपियर उमेदवार म्हणा. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर भारतीय वायुसेना अग्निवीर वायू भरपूर पदांसाठी ही भरती निघाली. आणि या भरतीसाठी 12वी पास पाहिजे किंवा मग इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड DSSSB यामध्ये 2354 पदांसाठी भरती निघाली. आणि शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे, पदवीधर पाहिजे आणि स्टेनोग्राफर टायपिंग असली पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे 137 जागांसाठी भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता यामध्ये 7वी पास पाहिजे, 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर ITI पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड NICL कोलकाता 274 पदांसाठी भरती निघाली. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर पदवी, लॉ पदवी, BE BTech MCA. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. तर ह्या होत्या महाराष्ट्रातील टॉप